नागपूरमधून नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे। उपसंचालक कार्यालयानंतर या प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असण्याची शक्यता आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे। शिक्षण संस्था संचालक, उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमताने भ्रष्टाचार करून नियुक्ती देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे। खोटं नियुक्ती पत्र आणि रजू अहवाल दर्शवून मंजुरी करतात शिक्षक उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आला। या प्रस्तावाला तत्कालीन उपसंचालक जामदार यांनी मान्यता देऊन या शिक्षकांची नियुक्ती केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आलाय। काही बोगस डॉक्युमेंट मिळून तो त्या ठिकाणी शिक्षक नसताना सुद्धा शिक्षक आहे असं दाखवलं गेलं। हा स्वरूपाचा तो गुन्हा आहे किंवा बोगस डॉक्युमेंट माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मदत करण्यात आली। आणि जो सायबरचा विषय आहे हा आयडी त्यांच्या चोरल्या किंवा कुणी तयार केल्या किंवा त्याच्या संबंधी हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडंसं त्यांचं लिंकअप आहे नाही याचा आम्ही तपास करत आहोत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरातील या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढत चालली आहे। यात अधिकचे अजून खुलासे समोर येत आहेत। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? अगदी खरा, या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती आता वाढत चाललेली आहे, कारण या संदर्भातल्या तक्रारी आता नागरिकांकडून पुढे यायला लागलेल्या आहे आणि पोलिसांनी देखील आता आपल्या तपासाला वेग घेतलेला। आपण सध्या उल्हास नारड यांच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आणि इथं पाहतोय की पोलिसांचं एक पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि या सगळ्या कार्यालयाच्या कागदपत्रांची आणि इथं असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची जी आहे ती चौकशी जी आहे ती केली जात आहे। या कार्यालयामध्ये नरड काय करायचे नेमकं आणि इथं असलेल्या अधिकाऱ्यांचा या सगळ्या बाबतीत काय रोल होता, हा सगळा ज्यावेळी भ्रष्टाचार झाला त्यावेळी याची माहिती इतर कर्मचाऱ्यांना होती का, या सगळ्या बाबतीतली चौकशी जी आहे ती पोलिसांकडून इथं केली जात आहे। कारण आता या सगळ्या प्रकरणात तक्रारीचा ओघ वाढतोय, त्यामुळं याची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत जो आकडा समोर येतो त्यानुसार 588 लोकांची जी आहे ती फसवणूक यामध्ये झालेली आहे। जे पात्र शिक्षक होते त्यांना डावलून जे आहे ते जे अपात्र होते, ज्यांच्याकडे अनुभव नव्हता, अशा लोकांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आली आणि या निमित्तानं मोठा एक आर्थिक व्यवहार देखील जो आहे तो झाला होता। या सगळ्या प्रकरणात उल्हास नरड आणि यांच्या कार्यालयातल्या इतर 4 जणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता थेट या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं पथक जे आहे ते उल्हास नरड यांच्या कार्यालयामध्ये आलेलं आपण पाहतोय की सगळे कारवाईला आता वेग झालेला। सायबर पोलीस असेल किंवा नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमधलं पथक असेल, या सगळ्यांकडून हे तपास केला जात आहे। पोलीस उपनिरीक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही आता थेट या कार्यालयात नक्कीच ते या सगळ्या प्रकरणात बोलणार नाही, या गोपनीयता बाळगली जाते, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाईला वेग जो आहे तो घेतलेला आहे। या उल्हास नरड यांच्या कार्यालयाचा जो आहे तो पंचनामा केला जातो, त्यामुळं इथून पुढे या सगळ्या सूत्र याचे कुठंपर्यंत पोहोचलेल्या, कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व आहे याचा शोध जो आहे तो पोलिसांकडून जो आहे तो घेतला जातो आणि त्याची प्राथमिक ज्याला म्हणता येईल त्या चौकशीला जे आहे ते आता शिक्षण विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये सुरुवात देखील झालेली आहे। तर धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।